बाप रे, काय पडतं पडतं वाचलं यार. पण तुम्हाला माहितीये का, आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी अपयशी होतो किंवा आपल्याला काही अडथळे येतात, तेव्हा आपण कसं हारून बसतो, एखादं मन शांत करून बसतो. तर आजच्या लायब्ररी गप्पाच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फेल्युअरला आपण घाबरण्याऐवजी आपण हसतमुखाने त्याचं स्वागत कसं करायचं ते. नुकतेच एका चॅप्टरमध्ये एक भारी विचार मांडलाय. अपयश म्हणजे सगळं संपलं असं अजिबात नाहीये. हं, अपयश हे एक इंडिकेटर आहे, जे आपल्याला सांगतं की आपण कुठेतरी चुकतोय आणि आपल्याला आपली पद्धत बदलण्याची गरज आहे. जसं की आपण रोडमध्ये गाडी चालवताना लाल दिवा दिसला किंवा लाल सिग्नल दिसला की आपण कसं गाडी थांबवतो, पण आपण रस्ता बदलत नाही. अगदी तसंच अपयशाचं सुद्धा आहे. आता बघा, आपण एखादी चांगली सवय जेव्हा लावायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला ना खूप सारे अडथळे येतात. आपल्याला कधी आळस येऊ शकतो, तर कधी आपल्या जुनी सवय आपल्याला ओढवून घेते. पुस्तकामध्ये लिहिलंय, की अडथळ्याची तयारी आधीच करून ठेवा. जर तुम्हाला सकाळी उठल्यावरती किंवा उठताना तुम्हाला आळस येणार आहे, हे जर तुम्हाला माहिती असेल ना, तर अलार्म वाजल्यावरती विचार न करता अंथरुणाच्या बाहेर जाण्याचा प्लॅन आधीच डोक्यामध्ये तयार ठेवा. अपयशाचा गेम ओव्हर न समजता पुढच्या वेळेसाठीची शिकवण समजा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. थॉमस एडिसनने जेव्हा विजेचा दिवा लावला, तेव्हा त्यांना हजारो अपयश आले होते. पण ते काय म्हणतात, मला 1000 अपयश आले नाहीयेत. कारण त्यांनी 1000 अपयशांमध्ये दिवा कसा पेटू शकत नाही याचा शोध लावला. त्यामुळे आपल्याला सुद्धा असंच पॉझिटिव्ह राहायचं आहे. तर मग तुमच्या आयुष्यामधलं असं कोणतं अपयश आहे, की ज्याने तुम्हाला सगळ्यात मोठी शिकवण दिली आहे? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपण अपयशाला तोंड कसं द्यायचं हे तर आपण बघितलंय. पण यशस्वी आणि अपयशी माणसांमध्ये फरक काय असतो हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत लायब्ररी गप्पाला फॉलो करा. बाय.